नमस्कार, मी डॉक्टर प्रीती रुपना. आज आपण एक खूप महत्त्वाचा आणि संवेदनशील विषय समजून घेणार आहोत. तो म्हणजे डायबिटीजमध्ये वजन कमी करणे एवढे कठीण का असते? अनेक रुग्ण माझ्याकडे येऊन म्हणतात, डॉक्टर, मी भात बंद केला, गोड बंद केलं, चालायला जाते, पण वजन कमीच होत नाही. तर सर्वात आधी यात एक गोष्ट स्पष्ट सांगते, ती म्हणजे यात तुमची चूक नाही किंवा तुमची इच्छाशक्ती कमी आहे असंही नाही. हे तुमच्या शरीरातील हॉर्मोन्स आणि मेटाबॉलिझममधील बदलांमुळे होतं. यामागे सर्व सायन्स आहे. चला तर मग आज आपण 10 सखोल कारणं समजून घेणार आहोत. पहिले कारण म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्स. ही मुख्य आणि मूळ समस्या आहे. टाईप 2 डायबिटीजमध्ये सर्वात मोठी समस्या असते ती म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्स. आपण जे खातो त्यातून तयार होणारी साखर पेशींमध्ये जाण्यासाठी इन्सुलिन आवश्यक असते. पण जेव्हा शरीर इन्सुलिनला प्रतिसाद देत नाही, तेव्हा रक्तात इन्सुलिन जास्त प्रमाणात राहतो. शरीर फॅट साठवायला सुरुवात करते. फॅट बर्निंग प्रोसेस ही मंदावते. म्हणजे तुमचं शरीर स्टोरेज मोडमध्ये अडकलेलं असतं. दुसरे कारण म्हणजे इन्सुलिन हा एक फॅट स्टोरेज हॉर्मोन आहे. जसं डायबिटीजमध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स होतो आणि इन्सुलिन वाढल्यामुळे हे फॅट स्टोरेज हॉर्मोन जास्त वाढतं. तर इन्सुलिन फक्त साखर कमी करत नाही, तर तो शरीराला सांगतो की एनर्जी साठवून ठेव. आणि जेव्हा इन्सुलिन लेवल्स सतत जास्त असतात, तेव्हा नवीन फॅट तयार होतो आणि जुना फॅट बर्न होणं थांबतो. म्हणून डायटिंग करूनही वेट लॉस स्लो होतो. तिसरे कारण म्हणजे ब्लड शुगर फ्लक्च्युएशन्स आणि भूक. जेव्हा ब्लड शुगर वर खाली होत राहते, तेव्हा वारंवार भूक लागते आणि गोड खाण्याची तीव्र इच्छा होते. पोर्शन कंट्रोल कठीण होतं. हे इच्छाशक्ती कमी असल्यामुळे नाही, तर ही ग्लुकोज इन्स्टेबिलिटीमुळे होतं. चौथे कारण म्हणजे डायबिटीजचे मेडिसिन्स. आता काही औषधं वजन वाढवू शकतात. उदाहरणार्थ जसं आपण पाहिलं इन्सुलिन थेरपी. काही स्पेसिफिक अँटी डायबेटिक मेडिसिन्स जे आहेत, ही औषधं ग्लुकोज पेशींमध्ये ढकलतात, पण अतिरिक्त एनर्जी फॅटमध्ये कन्व्हर्ट होऊ शकते. म्हणून काही रुग्णांना वजन वाढल्यासारखं वाटतं. पाचवे कारण म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्स. डायबिटीज अनेकदा एकटाच येत नाही. सोबत वेगळे काही आजार दिसू शकतात. ते म्हणजे थायरॉइड इम्बॅलन्स, PCOD किंवा मेनोपॉज. यात होणारे बदल. हे सर्व मेटाबॉलिझम कमी करतात. विशेषतः महिलांमध्ये वेट लॉस अधिक कठीण होते. सहावे कारण म्हणजे स्लो मेटाबॉलिझम. म्हणजे हा बेसल मेटाबॉलिझम रेट कमी होतो. म्हणजे शरीर विश्रांतीत असताना किती कॅलरीज बर्न करतं. आता डायबिटीजमध्ये काय होतं, हा BMR जो आहे तो कमी होऊ शकतो. म्हणजे शरीर एनर्जी वाचवायला लागते आणि कॅलरी बर्निंग कमी होते. म्हणजेच तुम्ही कमी खाल्लं तरी वजन पटकन कमी होत नाही. सातवे कारण म्हणजे क्रॉनिक स्ट्रेस. आता क्रॉनिक स्ट्रेस हा एक असा प्रकार आहे की ज्यामुळे शरीरात कॉर्टिझॉल नावाचा हॉर्मोन रिलीज होतो आणि स्ट्रेस ही आजच्या जीवनशैलीचे मोठा भाग आहे. तर जसा स्ट्रेस वाढतो कॉर्टिझॉल हॉर्मोन वाढतो आणि हा हॉर्मोन पोटावर चरबी जमा होते. इन्सुलिन रेझिस्टन्स वाढते आणि म्हणून स्ट्रेस मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे. आठवे कारण म्हणजे झोपेची कमतरता. स्लीप डिप्रायव्हेशनमुळे काही हॉर्मोन्स असतात जसे की हंगर हॉर्मोन्स, ग्रेलिन हे वाढतात किंवा सटायटी हॉर्मोन्स जे लेप्टिन हे कमी होतात आणि यामुळे क्रेविंग्ज वाढतात. तर 7 ते 8 तासांची चांगली झोप वेट लॉससाठी अत्यावश्यक आहे. 9वे कारण म्हणजे मसल मास कमी होणे. मसल हा फॅटपेक्षा जास्त कॅलरीज बर्न करतो आणि डायबिटीजमध्ये फिजिकल इनॅक्टिव्हिटीमुळे प्रोटीन इंटेक कमी असणे यामुळे मसल लॉस होतो आणि मसल कमी झालं तर मेटाबॉलिझम कमी होतो आणि वेट लॉस कमी होतो. 10वे कारण म्हणजे रिपीटेड डायटिंग आणि मेटाबॉलिक अडॅप्टेशन. म्हणजे जसं की आपण वारंवार क्रॅश डायटिंग केल्यास शरीर सर्व्हायव्हल मोडमध्ये जातं. मेटाबॉलिझम आणखी कमी होतो आणि वेट रिगेन होतो. म्हणून सस्टेनेबल अप्रोच आवश्यक आहे. म्हणजे एकाच वेळेला वजन कमी करायसाठी भरपूर डायटिंग करणं आणि मग सडनली भरपूर वाढवणं हा अप्रोच बरोबर नाही. तर यातून हा महत्त्वाचा संदेश असा आहे की जर तुम्ही वेट लॉससाठी झगडत असाल, तर यात पहिली गोष्ट तर तुम्ही स्वतःला दोष देऊ नका. मी चुकीचं आहे किंवा असं समजू नका. वेट लॉस इन डायबिटीज हा हॉर्मोनल आणि मेटाबॉलिक विषय आहे. तर ह्याच्यासाठी योग्य अप्रोच काय आहे? पहिली गोष्ट म्हणजे लो ग्लायसेमिक बॅलन्स डाएट. दुसरं म्हणजे ॲडिक्वेट प्रोटीन घेणं.
तिसरं म्हणजे स्ट्रेंथ ट्रेनिंग करणं. चौथे म्हणजे 7 ते 8 तासांची झोप घेणं, एक स्ट्रेस रिडक्शन करणं आणि योग्य औषध व्यवस्था. तर डायबिटीज असताना वजन कमी करणे कठीण आहे, पण अशक्य नाही. तर तुमचं शरीर तुमच्या विरुद्ध नाही, हे फक्त योग्य दिशेची वाट पाहत आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला समजून घेण्यास मदत झाला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. उद्या डे 2 मध्ये आपण जाणून घेणार आहोत डायबिटीजमध्ये योग्य डाएट कसा असावा याबद्दल सविस्तर आपण बोलणार आहोत. धन्यवाद.